नासेर ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक, ही फक्त 39,000 पासून पुढे। चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त 5 रुपये। गाडीच्या पार्ट्सना 1 वर्षाची वॉरंटी, फायर प्रूफ लीड, ऍसिड बॅटरी, गाडी चालवायला सोपी, आरामदायक आणि हप्तेही सुलभ। आणि हो, ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉची संधी। पहिलं बक्षीस 1 ई बाईक, दुसरं 43 इंची LED टीव्ही, तिसरं वॉशिंग मशीन सह फ्री 8 चक्की यासारखी 50हून अधिक आकर्षक बक्षीस। तर मग बरा करा आमच्या शाखा कलगरी, कवठे महांकाळ आणि मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। विजापूर ते गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर रायवाडी गावच्या हद्दीत टाटा एस मालवाहतूक गाडीचा अपघात होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज 16 ऑगस्ट रोजी सकाळी 7:30च्या सुमारास घडली। नागस तालुका, कवठे महांकाळ जिल्हा सांगली येथील बाळासाहेब शिंदे वय 59 असं मृत व्यक्तीचं नाव असून ते जागीच ठार झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार नागस येथून टाटा एस कंपनीची मालवाहतूक छोटा हत्ती गाडी क्रमांक MH68 घेऊन घाटनांद्रे गावच्या दिशेने जात असताना रायवाडी गावच्या हद्दीतील घाटात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले। त्यामुळे गाडी अचानक पाठीमागे रिव्हर्स जाऊन जवळपास 20 ते 25 फूट खोल दरीत कोसळली। या भीषण अपघातात गाडीतील प्रवासी बाळासाहेब शिंदे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले। घटनेची माहिती मिळताच कवठे महांकाळ पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अपघात स्थळाचा पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे।